अडथळे काही पार होतच नव्हते. मला आठवतं अनेक वर्ष आमचे प्रकाशभाई मेहता इथले आमदार होते. ते ज्यावेळेस माझ्यासोबत मंत्री होते त्यावेळेस त्यांनी देखील एक योजना तयार केली होती आणि त्या योजनेच्या माध्यमातून इथे पुनर्विकास कसा करायचा हा प्रयत्न होता. परंतु सातत्याने वेगवेगळे विकासक त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करायचे आणि हे काम काही होत नव्हतं. मात्र शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, मी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री होतो आणि त्यावेळी आम्ही हा निर्णय केला की अशा प्रकारच्या ज्या काही आपल्या स्कीम्स आहेत याच्यामध्ये विकासकाच्या भानगडीत न पडता थेट आपल्या शासकीय संस्थांनाच ही कामं दिली पाहिजेत. आणि म्हणून पहिल्यांदा प्रयोगात्मक SRAच्या सोबत MMRDAला जोडण्यात आलं आणि हा पहिला प्रकल्प असा आहे की SRA आणि MMRDAने मिळून हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आणि अतिशय वेगाने मी खरोखर दोघांचंही अभिनंदन या ठिकाणी करेन की अतिशय वेगाने हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलं. आज खरं तर आमचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना त्यांनी जागा रिकामी केल्याशिवाय या ठिकाणी बांधकाम करणं शक्य नव्हतं. त्यांनीही सहकार्य केलं आणि राज्य सरकारने पुढे येऊन 2 वर्षाचं आगाऊ भाडं त्या ठिकाणी दिलं आणि लगेच जागा ही रिकामी झाली आणि आता या जागेवर अतिशय वेगाने बांधकाम आम्ही करणार आहोत. आणि मला MMRDA आणि SRAला सांगायचं आहे, 3ऱ्या वर्षाच्या भाड्याची व्यवस्था आपण करून ठेवली आहे, पण ते देण्याची वेळ आणू नका. 2 वर्षात हे काम या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. आमचे जे नागरिक आहेत ते 2 वर्षामध्ये इथे पुन्हा राहायला आले पाहिजे. आणि आता एक नजर टाकूया क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा. व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेऊ नका. देशात आता कुठेच निवडणुका नाही तर व्हीव्हीपॅट आणा. व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंची भूमिका. 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यास तुम्ही सज्ज आहात का? आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवंय. राज ठाकरेंचा आयोगाला परखड सवाल. मतदार यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका. मतदार यादीत इतका घोळ, मग निवडणुका का घेता? मुख्य निवडणूक आयोगाच्या बैठकीत राज ठाकरेंचा सवाल. अनेक ठिकाणी खोटी मतदार नोंदणी, मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा मुद्दा उद्धव ठाकरेंकडून बैठकीत उपस्थित. अस्तित्वात नसूनही मतदारांची नोंद झाल्याचा जयंत पाटलांचा आरोप. यादीतील दुबार नावं काढा, जयंत पाटलांची मागणी. महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्युजन आघाडी. पराभव दिसत असल्यामुळे आज एकत्र आले. एकनाथ शिंदेंची मवियावरती जोरदार टीका. निलेश गायवळला रोहित पवारांनीच अनिल देशमुखांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा खळबळजनक आरोप. माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती, पण वनमंत्री झाल्यावरती सोडून द्यावी लागली. वनमंत्री गणेश नाईकांचं धक्कादायक विधान. आमदार संग्राम जगतापांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज. संग्राम जगतापांना तातडीने मुंबईला बोलवलं. अजित पवार आणि जगतापांमध्ये होणार महत्त्वाची चर्चा. माओवाद्यांचा मोठा नेता भूपतीसह तब्बल 60 माओवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण. भूपतीच्या आत्मसमर्पणामुळे माओवाद्यांना मोठा धक्का.